स्वामी माऊली हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ सर्वांना, तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वामीमय स्वागत करत आहे। येणाऱ्या पाडव्यापासून किंवा पाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून ते पौर्णिमेपर्यंत आपण कुलदेवीची, मी अगोदरचा एक व्हिडिओ मध्ये सांगितलेला आहे, कुलदेवीची सेवा, कुलदेवीचा मान सन्मान, कुलदेवीचा कुलाचार आणि कुलदेवीची ओटी आणि कुलदेवीचं नवरात्री म्हणजे काय, पाडवा चैत्र नवरात्री कशी करावी, कशी सेवा करायच्या, हे संपूर्ण माहिती त्या व्हिडिओ तुम्ही पाहिली असाल। जर तुम्ही कुणी नाही पाहिला तर तो व्हिडिओ जाऊन पहा। खूप महत्त्व द्यायचंय, कारण त्याही सेवा केल्याशिवाय या सेवेला महत्त्व येणार नाही। आता ही सेवा कोणती, तर ही श्रीयंत्राची सेवा। तुमच्या घरी नसेल तर तुमच्या घरी कुलदेवीचा टाक असेल, कुलदेवीच्या टाकावर करा। परंतु आता माझ्या माहितीनुसार प्रत्येक सेवेकरेकडे हा श्रीयंत्र छोटे मोठे कासन आपण आहे, मला किंवा 10 रुपयाचं सुद्धा केंद्रात मिळतं प्लास्टिकचं, तेही तुम्ही लॅमिनेशन करून घेऊ शकता। त्याच्यावर सुद्धा सेवा तितकीच होते आणि तितकीच पुण्यही मिळते। असं काही नाही की ते पंचधातूचंच असावं आणि त्याच्यावर सेवा केली म्हणजे आपण करोडपती होतो, असं काही नाहीये। आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला परवडेल असं घ्या। 10 रुपयापासून आपल्या केंद्रात मिळते। तर माझं मोठं आहे हे श्रीयंत्र आणि हे कमळासन आहे। तर तुम्हाला सांगते, ती सेवा अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिली असेल नवरात्रीचे, ते करून आपल्याला ह्याच्यावर कुंकुमार्जन करायचं। तर हे कुंकुमार्जन किती करायचं, किती वेळ करायचं, कसं करायचं, हे सगळ्या तुमच्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आपल्या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे। तर तुम्ही काय करायचं, व्हिडिओ आपला संपूर्ण पाहायचा, कुठेही थांबवायचा नाही, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती महत्त्वदायी मिळून जाईल। तर बघा, कुंकुमार्जन म्हणजे गुढीपाडव्या दिवशी आपण याला दह्या दुधाचा आणि मधाचा, साखरेचा, कोमट पाण्याचा, शुद्ध पाण्याचा, गोमूत्र टाकून शुद्ध पाण्याचा अभिषेक घालायचा। पंचगव्य गंगाजल असेल तर त्याचाही घाला, गुलाबजल असेल त्याचाही घाला, गुलाब पाकळ्या घालून जर जलामध्ये केला त्याचाही घाला। गुढीपाडव्या दिवशी सांगते मी, फक्त स्वच्छ धुवून घ्यायचं, रोज धुवायचं नाही गुढीपाडव्या। आणि तो संपूर्ण अभिषेक घालताना तुम्हाला स्त्री सूक्त 16 वेळा, पुरुष सूक्त 16 वेळा, स्वामी समर्थ महाराजांची जपमाळ एकदा आणि फलश्रुती त्याचे एकदा म्हणून अभिषेक घालायचा। हे अभिषेकचं पाणी काय करायचं, एक चमचा आपण घरात सगळ्यांनी प्यायचं। तुमचं जर शेत असेल तर शेतात नेऊन सगळीकडे शिंपडा, शेताचे उत्पन्न बघा। अदरवाईज शेत नसेल तर फुलांच्या झाडाला घाला, तुळशीला घालायचं नाहीये, फुलांच्या झाडाला घाला। पायदळी, तुळवण अशा ठिकाणी ओतायचं नाहीये। घरात एक चमचा सगळ्यांनी प्यायचं। शेत असेल शेतातही करा, शेत नसेल तर एखाद्या फुलाचं झाड असतं। आता म्हणू नका की फुलाची झाडं नाहीयेत, एकतरी कुंडीत आपल्याला वेड असतं फुलांचं, तर फुलाच्या झाडाला घाला। अशा प्रकारे त्या दिवशी तुम्ही अभिषेक करून फक्त याला हळदी कुंकू लावून तुमच्या देवानात स्थान बंद करायचं। तर दुसऱ्या दिवसापासून काय करायचं, गुढीपाडवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ते पौर्णिमेपर्यंत आपण याच्यावर रोजच्या रोज पूजन करायचंय, म्हणजे कुंकुमार्जन। तर कुंकुमार्जन करताना आपल्याला रोज धुवायचंय का, तर बिलकुल नाही। म्हणून तर आपण गुढीपाडव्यालाच अभिषेक सुंदर प्रकारे करायचा, शांतमय करायचा, व्यवस्थित पठण करायचं आणि त्याची फलश्रुती तेव्हाच आपण मागितलेली असते। दुसऱ्या दिवसापासून ते पौर्णिमेपर्यंत आपण याच्यावर ओम आय ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे करत ह्या 5 बोटांनी कुंकू खालून वर असे सोडत कुंकुमार्जन करायचंय। ते कुंकुमार्जन रोज ते रोज किती सेवा होणार आहे तुम्ही पहा। 108 वेळा तरी तुमचं ते झालं पाहिजे। ते रोजच्या रोज तुम्ही याच्यावर कुंकुमार्जन करायचं, म्हणजे 15 दिवस तरी तुमची 14 दिवस ते 15 दिवस सेवा होणार। ते 15 दिवसात म्हणजे किती त्या कुंकुवात तुमची सेवा उतरली असेल ते बघा। आणि ते कुंकू रोज स्वतः असं आपण लावायचं, मी लावलेलंच आहे। आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीनं लावायचं। खूप महत्वाचं, म्हणजे खूप महत्व देतं। आणि लाल फुल असावं देवी हे श्रीयंत्रावर आणि कमलगट्टेची माळ। तर पहा, तुम्हाला आता दाखवायसाठी मी हे घेतलेलं आहे। मी साधं शक्यतो फार असं उचलत नाहीये, पण काय हरकत नाही, तुम्हापर्यंत पोहोचवण्यासाठी कुठलाही आपल्याला आशीर्वाद देवी देत नाहीये। फक्त आपर्यंत ज्या सेवा पोहोचवायच्या त्या माता पोहोचूनच देते। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जी कुंकुमार्जनची सेवा करणार आहे गुढीपाडवा ते पौर्णिमापर्यंत, ते कुंकू रोज तेच वापरायचे, दुसरे कुठलेही घ्यायचे नाही। आणि भरपूर कुंकू असेल ते प्रत्येकाला थोडं चिमूटभर का होईना पण द्यायचं। द्यायला शिका, घ्यायला शिकवू नका। आपण जितकं देऊ तितकं स्वामी महाराज आपल्याला त्याचं परत देणार आहेत। असं काही नाही की आपण एकदा कुंकुमार्जन करणार आहोत, आपण केलेली सेवा दुसऱ्याला कशी द्यायची, असं काही नसतं। आपण द्यायला शिकायला पाहिजे। स्वामी महाराजांनी हेच सांगितलेलं आहे की तुमच्या जवळ जे काही असेल ते तुम्ही लोकांना द्या, त्यातून त्यांचे दुःख निवारण झाले पाहिजे। म्हणून आपल्या सेवेतून जेवढं देता येईल तेवढं द्यायचं।
कुंकुमार्जन जेवढे कराल, तुम्हाला माहीत असेल की हा ही व्यक्ती दुःखित आहे त्या व्यक्तीपर्यंत ते पोच करा. तुम्हाला 100% याची दान दुपटीने प्रचिती कशी तेही पहा. त्यामुळे मनातील कुठलाही निसंकोचपणा ठेवू नका, स्वार्थीपणा ठेवू नका. केलेली सेवा प्रत्येकापर्यंत पोचवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.